आता मी आलेलो आहे भनभनी न्यूज चॅनल मधनं. तर आपण आलेलो आहे दलिंदर गाव इथले सरपंच आपल्याकडे भेटलेले आहेत. तर सरपंच तुमच्या 5 वर्षाचा कालावधी संपत यायला लागलाय. तर तुमच्या गावचे लोक म्हणतात की सरपंचने काहीच केलं नाही. तर काय म्हणणार? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. लोक लबाड बोलतात. ज्यावेळेस मी सरपंच झालो त्या टायमाला गावात लाईट नव्हती. गावात लाईट नव्हती म्हणून मी माझ्या घराच्या भोवताल लाईट लावली. माझ्या घराच्या भोवताल लाईट लावल्यामुळे सगळं गाव उजेडात आहे. तरी लोक म्हणतात सरपंचानं काहीच काम केलं नाही. त्याच्यानंतर लोक असे विखुरलेले होते, दूर दूर राहत होते, फलाटात वाडीत वस्तीत राहत होते. त्याच्यापर्यंत मला जाता येत नव्हतं. सगळ्यात अगोदर मी फॉर्च्युनर गाडी घेतली व त्याच्यापर्यंत जातो. त्याच्यानंतर त्याला याय जमत नव्हतं. त्याच्यामुळं माझ्या घरापासून थेट कोणत्याच्या माणसापर्यंत पीयूसी टाकून रस्ता केला, मोठा गट्टू मुट्टू बसून रस्ता केला. तरी लोकांची समस्या होती. यही नहीं, अभी और सुनिए. लोक माझ्या घरला यायचे पण त्याला बसायला जागाच नव्हती, घर छोटं होतं. म्हणून मी 2 मजली घर बांधले, सगळ्या घरात पीयूसी करून घेतली. विदाऊट सोफा आहे, एसी बसवली. कारण का उन्हातून आलेले लोक थंडगार सावलीला बसले पाहिजे. आणि त्याला पिण्यासाठी कूलरचं पाणी देतो. तरी लोक म्हणतात सरपंचानं काय केलं नाही. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर लोकांना म्हणलं बाबा आपल्या गावात टावर नाही. माझ्या छतावर टावर बसलो. टावर बसून मी स्वतः आधी आयफोन घेऊन लोकांना म्हणलं माझ्याशी संपर्क साधा. आता लोक घरी बसून मला फोन करतात. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तरी लोक म्हणतात सरपंचानं काही काम केलं नाही. सगळं खोटं आहे. जनता गाढव आहे सगळी. गावात पहिलं चोरी होती, गुंड होते लोक. चोरी व्हाले, गुंड व्हालेत म्हणून मी गावात बसवण्याच्या अगोदर माझ्या घरी बसवलो. घराच्या छतावर बसवलो 1.5 लाखाचा कॅमेरा. माझ्या छतावरच्या कॅमेऱ्यावर सगळं गाव दिसते. मी घरी बसून बघतो. तरी लोक म्हणतात काहीच करत नाही. एक जनतेच्या सेवकाने काय केलं पाहिजे? लोक खोटे आहेत सगळे, जनता गाढव आहे.